नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये आपण PYQ कशा पद्धतीने सोडवला पाहिजे म्हणजे 3 स्टेटमेंट दिले होते, त्याच्यामध्ये 3-4 स्टेटमेंट आहेत, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तो बदल करतो ह्या सर्व गोष्टी बघितल्या होत्या। आजच्या लेक्चरमध्ये आपण कशा पद्धतीने PYQ हँडल केले पाहिजे याचे 3-4 नमुने मी पाहणार आहे। त्याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की PYQचं ॲनालिसिस करणं म्हणजे काय, तर जे काही PYQ आहेत त्याचं ॲनालिसिस दिलेलं असतं आणि ते ॲनालिसिस वाचलं म्हणजे PYQ झालं असं नाही आहे। तुम्हाला त्याचा अप्रोच डेव्हलप झाला पाहिजे, त्याचा सेन्स आला पाहिजे, ही पहिली महत्त्वाची घटना आहे। सोबतच काय आहे, जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने PYQ डील केले, प्रत्येक ऑप्शन व्यवस्थित वाचला आणि ऑप्शनहून कशा पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन क्रिएट होतात हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे। PYQ अशा पद्धतीने करा की काय आहे, नेक्स्ट टाईमला त्याच्यातलं एखादा स्टेटमेंट पण विचारलं तरी समजलं पाहिजे की हे मागच्या स्टेटमेंटमधलं आहे। मग ताकद तेवढी लावा त्याला PYQवर की आता एक लक्षात ठेवा, PYQ करताना अशा पद्धतीने PYQ डिझाईन करा म्हणजे काय आहे, 22, 23, 24 हे जे काही क्वेश्चन पेपर आहेत हे क्वेश्चन पेपर अशा पद्धतीने लिंक करा एकमेकाला की काय पद्धतीने तो विचारतो, म्हणजे मागच्याच पेपरमध्ये नेक्स्ट पेपरमधला काय आहे क्लू सोडलेला असतो हे तुम्ही बघितलं पाहिजे। आणि ऑप्शन वाचताना फक्त क्वेश्चन वाचला आणि त्याची 4 स्टेटमेंट वाचून चालत नाही, त्याचे ऑप्शन पण काय आहेत, कशा पद्धतीने ते लिहिलेले आहेत, कशा पद्धतीने त्याची रचना आहे हे पण तुम्हाला पाहावं लागेल। म्हणजे इतका बारकाईने अभ्यास पाहिजे PYQचा की प्रत्येक गोष्ट जहनमध्ये असली पाहिजे आणि सोडवताना पण लक्षात असलं पाहिजे की किती कॉन्शियस आपण असलं पाहिजे की काय आहे आणि काय बदल झालेला आहे हे पण असलं पाहिजे आणि पूर्ण क्वेश्चन पण वाचता आलं पाहिजे। तर पहिलाच क्वेश्चन बघा काय आहे, क्वेश्चन काय आहे ते लक्षात घ्या। आता मी तुम्हाला याच्यातला एक नमुना सांगतोय की काय कशा पद्धतीने क्वेश्चन डील केला पाहिजे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या अधिवेशनात पारित केलेल्या खालील घटनाबाबत काय खरे आहे। मित्रांनो, मला हे 4 ऑप्शन दिलेले आहेत आयोगाने 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि हे मी वाचलेले आहेत। ठीक आहे, तुम्ही पण वाचून घ्या। 1, 2, 3, 4 स्टेटमेंट वाचलेले आहेत। पहिला ऑप्शन आहे अ, दुसरा आहे क ड, तिसरा आहे अ ब क ड, चौथा आहे ब। आता हे 4 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला इथं, है ना। माझं स्टेटमेंट वाचून झालेलं आहे, मला जेवढं माहिती आहे तेवढं माहिती आहे, काही गोष्टी माहिती आहेत काही गोष्टी माहीत नाहीत, है ना। बस एवढंच झालं तर क्वेश्चन झालं का नाही, तर तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायचं आहे की काय आहे, हे तर झाला त्याचा क्रम, पण मी काय म्हणतो तुम्हाला आयोगाच्या जो काही पेपर सेट करणारा व्यक्ती आहे त्याच्या फ्रिक्वेन्सीची तुमची फ्रिक्वेन्सी मॅच झाली पाहिजे। तो काय बदल करतो इथं आता लक्षात घ्या। हा क्वेश्चन आहे, त्यांनी ऑप्शन दिलेला अ, दुसरा आहे क ड, तिसरा आहे अ ब क ड। मित्रांनो, ह्या अ ब क डची खरोखर जागा कुठं होती, नॅचरल जागा कुठं आहे, हा अ ब क ड इथं असला पाहिजे होता। म्हणजे काय आहे, वरीलपैकी सर्व अ ब क ड, यापैकी नाही, यापैकी आहे, हे सर्व कुठे येतात, त्या चौथा ऑप्शन येतात। मग त्यांनी याला इथं का घेतलं, त्याला इथं का शिफ्ट केलं, कारण तुमचं ते चुकवायचं होतं, तुमचा तो क्वेश्चन चुकला पाहिजे म्हणून त्याला इथं केलेलं आहे, त्याला बदलायचं आहे। हा आयोगाचा पेपर सेट करणाऱ्या व्यक्तीचा माइंडसेट आहे की काय नाही, हे ऑप्शन इथं घ्या, म्हणून उत्तर काय असणार आहे, हे 4 असणार आहे। जेव्हाही ऑप्शन त्याची पर्टिक्युलर जागा सोडतो तेव्हा काय असतं तर लक्षात ठेवलं पाहिजे की तो त्याचा काय आहे, त्याचा करेक्ट सिक्वेन्स असतो आणि तो सिक्वेन्स चुकवला की तो त्याचं उत्तर असतं। म्हणजे ह्यानी हा पण बदल तुम्ही लक्षात घेतला पाहिजे, ऑप्शनमधला पण बदल तुम्ही लक्षात घेतला पाहिजे, हे मला इथं आवर्जून सांगायचं आहे। मग असं खूप सारे क्वेश्चन, आता हा 2024चाच क्वेश्चन आहे, तुम्ही बघा असे बरेच सारे क्वेश्चन्स आहेत। आता इथं बघा, है ना, आता बरंच सारं दिलेलं आहे। आता ॲक्च्युली खरोखर सांगा मला, हा जो क्वेश्चन आहे फक्त अ बरोबर है ना, हा इथं पाहिजे होता, नंतर अ ब बरोबर आणि बरोबर आणि मग फक्त ड बरोबर असं पाहिजे होतं। हा इथं का घेतलेला, हा इथून म्हणजे इथून इथं का गेलेला आहे, हा ॲक्च्युली आता उत्तर द्यायचं होतं, हे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी केलेलं आहे, तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या नंबरला टाकलेला आहे। म्हणून याचा पण अभ्यास झाला पाहिजे, ऑप्शनचा पण अभ्यास झाला पाहिजे। जेव्हा ऑप्शन त्यांनी कुठेतरी फिरवलेलं आहे हे पण तुमच्या डोळ्याखालून आलं पाहिजे की नाही, हे घुमवलं आहे, इथं काहीतरी गडबड आहे, इथं कुछ तरी इनकरेक्ट आहे असं समजलं पाहिजे। ठीक आहे, आता हा क्वेश्चन आहे, हा करंटचा क्वेश्चन आहे मित्रांनो। आता लक्षात ठेवा, मी काय म्हणतो खूप महत्त्वाचं आहे। आता फक्त ऑप्शनच नाही तर काय आहे, क्वेश्चन कशा पद्धतीचे विचारतो आणि काय सेट करतो तो क्वेश्चन। आता क्वेश्चन पहा, समेत शिखरजी हे तीर्थक्षेत्र कुठं आहे, कोणत्या समाजाचे आहे, जैन समाजाचे आहे। क्वेश्चन नंबर 91 नंबरचा क्वेश्चन प्रिलिम 2023चा राज्यसेवेचा क्वेश्चन आहे। सेम काय आहे, जैन समाजाच्या संदर्भात हा समेत शिखरजी आहे। ठीक आहे, तसंच प्रिलिमच्या 2021 मध्ये सेम क्वेश्चन आहे, सरकारने जैन समुदायाच्यासाठी काय केलेलं आहे, है ना।
जैन समाजासाठी सोबतच काय आहे, झारखंड राज्यातील आहे. झारखंड राज्यातील 91 नंबरचा क्वेश्चन आहे जैन समुदायाचा. इथं पण जैन समुदायाचा आहे, झारखंड राज्याशी संदर्भात आहे. तर आणखीन 91 नंबरचा क्वेश्चन सेम सरभूर जो उत्सव आहे तो कुठं आहे, झारखंड संदर्भात आहे. हा पण माहिती आहे का, 91 नंबरचा क्वेश्चन जो आहे झारखंड जैन समुदाय किंवा है ना, जैन समुदाय किंवा झारखंड याच्याशी रिलेटेड तो वारंवार टाकतोय. मग याच्यावरून सांगायचं तुम्हाला एवढंच तात्पर्य आहे की काय आहे की तो क्वेश्चन नंबर तिथं पाहतो, चेक करतो आणि काय आहे तशाच पद्धतीचा क्वेश्चन क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. मग मागचे क्वेश्चन पेपर पाहणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही 25ची एक्झाम देता तर तुम्ही 23चा क्वेश्चन पेपर व्यवस्थित पद्धतीने बघितला पाहिजे, किंवा 21चा, 22चा, 23चा, 24चा हे क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित बघितले पाहिजे की काय क्वेश्चन बदलतो, काय कशा पद्धतीचे क्वेश्चन असतात. आता हे असंच आहे, तुम्ही मागचे क्वेश्चन पेपर रेफर केले की तुम्हाला तो क्वेश्चन पाहायला मिळतो. मागचे क्वेश्चन रेफर केले तर तो तसाच काय करतो, कारण क्रिएट करणारा व्यक्ती ही मागचेच क्वेश्चन पेपरचा रेफरन्स घेतो. मग रेफरन्स तो सोडत नाही, तो UPSC किंवा MPSC असो, रेफरन्स सोडत नाही. तो क्वेश्चन पेपर त्याच्यासमोर असतात, त्याच क्वेश्चन पेपरला, त्याच टॉपिकला त्यांचा जो टाईम नसतो, ते अधिकारी वगैरे असतात, त्याचा टाईम नसतो. मागचे क्वेश्चन पेपर पाहतात, त्याच्यावरून कशा पद्धतीचे क्वेश्चन पेपर बनलेला, नवीन काहीतरी टाईप करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्या संदर्भात आलेलं काय आहे. आता इथं काय जैन समाजाला विचारलं, आता पाहून न्यूज आहे का, चेक केली, टाकून दिला. मग असे क्वेश्चन तो क्रिएट करतो. मग असे खूप सारे क्वेश्चन्स आहेत. हे क्वेश्चन मी जसं समोर जाईल तसं मी तुम्हाला हे डील करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, अशा पद्धतीने क्वेश्चन हे आपल्याला पाहायचे आहेत. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.